आज पिंपळगाव बसमध्ये ते सभा होणार असून थोड्याच वेळात त्यांचं आगमन होणार आहे। आपल्याकडे इथे लाखोच्या संख्येने लोक इथे जमा व्हायला सुरुवात झाली। आपले जे काही शेतकरी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना काय वाटतं, काय सांगाल? आज मोदी साहेबांची सभा आहे, पण मला एक वाटतं आज मोदी साहेब 2010 वर्षापासून या सत्तेवर बसल्यापासून भारतामध्ये कुठल्याही प्रकारचे बॉम्बस्फोट झाले नाही। परंतु आज आम्हाला विनंती करतो की मोदी साहेबांना एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांसाठी लक्ष द्यावे, ही कळकळीची विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट, मोदी साहेबांनी गेली अनेक वर्षापासून मोफत रेशन चालू केलं आहे। गोरगरिबी याचा पण फायदा घेत आहे। ज्या पंतप्रधान निवास योजना असू, अनेक शेतकऱ्यांच्या सन्मान योजना असू, या मोदी साहेबांनी पोच केल्या, त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, मोदी जय श्रीराम, मोदी साहेबांनी महिलांसाठी खूप काम केलं आहे। जे 70 वर्ष नाही झालं ते 10 वर्षामध्ये मोदी साहेबांनी केलं। महिलांसाठी एसटी साठी 50% सुद्धा सूट दिली आणि अजून 5 वर्षामध्ये बघा ते इतके निवडून आल्यावर कामं करणार आहे, त्या लोकांना त्याची गिनती सुद्धा नाही का, एवढे कामं केले तरी लोक म्हणतात काय केलं। आज तुम्ही सभेला कुठून आला तुम्ही? आम्ही पिंपळ गावातूनच आलो, कसा उत्साह आम्ही प्रचाराला फिरत होतो। कसा सभेचा उत्साह कसा आहे? उत्साह एकदम चांगला आहे, सभेचा उत्साह एकदम जोरात आहे। आम्ही एवढ्या लांब पायी आलोय, किती किलोमीटरवरून पाय आले? 4 किलोमीटर। 4 किलोमीटर। उत्साह कसा आहे? एकदम जोरात आहे, चांगले आहे। एकंदरीतच मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसतंय। 4 किलोमीटर पासून लांबून होत आहे आणि उत्साहाचं वातावरण तयार झालंय। जय महाराजसाठी संतोष खता, मनमाड।